आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. भाजपा पक्षाला आपण देश सोपवलाय. तर बघायला गेल्यानंतर महाराष्ट्रामधले महिला वर्ग सुरक्षित आहे? नाही सुरक्षित नाही. महिला कुठे जाईल तिकडे भीती आहे महिलांना. बारक्या पोरी कळत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे काय म्हणजे बलात्काराची सुई कापून काय टाकतात महिलांना. काय करतात महिलांची सुईच नाही काय राहिली चांगली. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? काय सांगायचं आता मुख्यमंत्री तर आता त्याच्या मनाचं सोडतो आणि सोडून देतो. काय करतो मुख्यमंत्री? योग्य हातामध्ये देश सोपवलाय. हा सोपवलाय. हा वाटतंय देश सोपवलाय. हा त्यांच्या हातामध्ये. आता त्यांना काय ते आता या 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर त्या गड्याला फाशी द्यायला पाहिजे का कुंडून ठेवायला पाहिजे? फाशी द्यायला पाहिजे ना. 100%. त्या बाळाला काय कळलं असेल? हा इथं सातारामध्ये बी तसंच झालं. काय केलं? एकाने एक करतंय, एकाला सोडून दिलं का दुसऱ्या लगेच करतंय. एकाला भीती नाही तर दुसऱ्या फिरी सुटले. म्हणजे आपला अर्थ बघायला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग नाही. मुख्यमंत्री आहेत राज्याचे. तर महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग सुरक्षित आहेत का? नाहीच आहेत ना. लहान मुली पण कुठं सुरक्षित आहेत? काय हे होत आहेत ना. काय होत आहे म्हणजे काय ते अत्याचार वगैरे हे ते सर्व होतोय. बलात्कार मग होतोय ना. आता मागच्या टायमाला बघा ना इथे लोणेऱ्यामध्ये बघा ना. आता या 8-15 दिवसामध्ये झाले ना शेवटी. हा काय तिला ते जी काय फसवणूक केली असेल, काय केलं असेल, लॉजला नेलं, काय झालं आणि मग ते रातोरात ते काय केलंय. मग हे अशा घटना आहेत. तर मग त्याला पण भाजपा पक्ष बोलते की योग्य हातामध्ये तुम्ही देश नाही काय नाही. योग्य बिगी काय नाही. भाजपा कोण बोलते योग्य? मग हे असं का होतोय? अजिबात नाही. सरकारला कोणाचा भरोसा नाही राहिलाय. सरकारने या गोष्टी करायच्या करत नाहीयेत. महिलांसाठी काहीच करत नाहीयेत. आपली पोटं भरायचं काम करतायत. आपल्याच पोटं भरतायत. काय जेव्हा त्यांना मतदान हवे असतं, त्यांना जिंकून यायचं असतं तेव्हा ते सगळ्यावर प्रचार करतात की नाही महिला सुरक्षित आहेत. पण काही नाही आणि देत सुद्धा नाही काय संरक्षण महिलांना. आजकाल लहान 2-2, 4-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतो. असल्या माणसाला लगेच फाशी दिली ना तर कुठे सुधारणा झाली तर होईल. बाकी त्याला तुम्ही 6 महिने, 6 वर्ष, 2 वर्ष ठेवून काही उपयोग नाही त्याचा. जे करायचं सोडून परत येऊन तेच करणार. तो नाही त्याचा दुसरा माणूस आहे उभा करायला. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित आहेत. भाजपा पक्ष बोलते सुरक्षित हातामध्ये तुम्ही देश सोपवलेला आहे. तर काय सांगाल असे बोलते देवाभाऊ? महाराष्ट्रामध्ये सुद्धा पण नाही, इतर देशामध्ये पण नाही, गुजरातमध्ये नाही, राजस्थानमध्ये कुठेच महिला सुरक्षित नाही. लहान मुली सुद्धा नाही. आज घरची माणसं स्वतःचा वडील बाप कोण असेल तो सुद्धा एवढ्या लहान मुलीला सोडत नाही. असा हा आताचा समाज चाललेला आहे. सरकारला नेमकी काय सांगाल? सरकारला हीच विनंती आहे, जो कोण लहान मुलीवरती बलात्कार करेल ना त्याला लगेच फाशी द्या. त्याला सजा वगैरे असं काही देऊन फायदा नाहीये. त्याला तुम्ही त्याला आतमध्ये ठेवून सुद्धा त्याला सगळी त्याला खाण्यात सगळी सोय होते त्याला. मग काय त्याच्यामध्ये कुठे सुरक्षित महिला? काहीच नाहीये. म्हणून आजकाल मुली सुद्धा बाहेर निघायला भेटत. बायका सुद्धा वयस्कर बायका पण घरातून बाहेर नाही निघू शकत. शिक्षण घेऊन सुद्धा पण काही उपयोग नाही मुलींना. बरोबर. एक्झॅक्टली. काका काय सांगाल? देवाभाऊ बोलतात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री की सुरक्षित आहेत महिला. तर त्यांच्यासाठी काय तुमचं उत्तर असेल? काय सांगाल? काय देवाभाऊ स्वतः सुरक्षित आहेत का? त्याला विचारा सुरक्षित आहेत का? मग ते लोकांना काय विचारा तुम्ही सुरक्षित आहेत म्हणून. लोक सुरक्षित आहेत त्यांना काय माहिती? त्यांना काय माहिती आहे? त्यांना 5-5 त्याला 20 लोक ते प्रोटेक्शन असतात. 5-5 गाड्या प्रोटेक्शन असतात. कोणाचा पैसा? जनतेचा पैसा ना. त्यांच्याकडे कमाई काय आहे? त्यांची कमाई काय आहे? काय फॅक्टरी आहेत? काय काय करतायत? काय ते लोक काय मेहनत करतात का? मुख्यमंत्र्याला त्यांनी मेहनत नाही करायची. काय नाही लोकांसाठी काय नाही करायचं. बघायला गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात की देशाला अर्थातच भारत देशाला योग्य हातामध्ये सोपवण्यात आलेला आहे. मात्र बघायला गेल्यानंतर देशातल्या महिला वर्ग किंवा लहान मुली हे सुरक्षित आहेत का? नाहीये. देवेंद्र फडणवीस बोलतात की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बोलतात की महिला वर्ग सुरक्षित आहेत, लहान मुली सुरक्षित आहेत. जरी बलात्कार झाल्यानंतर फास्ट ट्रॅक म्हणजे फाशी देण्यात येणार. तर ही कुठे ना कुठेतरी महिला आणि मुली यांच्यावरती प्रश्न निर्माण झाले. याबाबत आपण काय सांगाल? आपली आक्रमकता भूमिका काय असेल? त्यांचे फक्त कायद्याने फक्त बोलण्याचे आहेत, प्रत्यक्षात कृती काही नाही. सांगण्याचं तात्पर्य की कोणाला आजपर्यंत त्यांनी फाशी दिले, आजपर्यंत एवढे बलात्कार झाले ते झाले, कोणाला आजपर्यंत आणि फाशीले फक्त फाशी देऊ एवढंच म्हणतात. प्रत्यक्षात कृती काही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही.
आणि हे निर्णय कमीत कमी जशा तसे ताबडतोब लागले पाहिजेत 1 महिने. यांचे 5-5 वर्ष होते, यांचे निर्णय लागत नाही. पण बघायला गेल्यानंतर भाजपा पक्ष बोलतोय की आम्ही चांगलं कार्य करतोय, महिलांना सुरक्षितता संरक्षण दिलेलं आहे, तर या लहान मुलींवर आता बलात्कार होतात किंवा हत्या केली जाते, याबाबत आपण काय सांगाल सरकारला? अरे काय नाही, फक्त सरकारनं म्हणजे एकच मत आमचं आहे की त्याने अंमलबजावणी कडक केली पाहिजे. फक्त कायदे पुस्तकात नको, ते अंमलात आणले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असते तर आता ह्या गुन्हेगार जे आहेत बलात्कारी त्यांना चौरंगी केल्याशिवाय राहिले नसते, तर आता ह्या सरकारने काय केलं पाहिजे? चौरंगी की शिक्षा, काय सांगा? चौरंगीच केलं पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी केलं ते प्रकार ह्याने आता अंमलात आणावे, ते आमचं मत. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की आमच्या महिला वर्ग किंवा लहान मुली सुरक्षित आहे, तर आपल्याला काय वाटतं? त्यांनी सांगितलेले शब्द खरे आहेत का? नाही मोठ्याने बोला. नाही काय सांगाल याबाबत? नाही, सुरक्षा तर नाहीच आहे कुठे पण. कारण की कारण की कुठे पण आता पोरी गेल्या तर त्या लोकांना रिस्क तर आहेच. म्हणजे पण देवेंद्र फडणवीस बोलतात, भाजप पक्ष बोलतो की लहान मुली किंवा महिला सुरक्षित आहे, तर एकंदरीत सुरक्षित तर नाहीये कुठे पण कोण पण. कारण की आजकालचा माहोलच बरोबर नाहीये. पोरीला सोडायचा म्हणजे ते विचार करायला लागतो माणसांना कुठे पण. आता बघायला गेल्यानंतर बलात्कारी ते फिरतायत, होतात मात्र आहे. जे शिक्षा त्यांना भेटायला पाहिजे फाशी ही होत नाहीये, त्याबाबत आपण काय सांगाल? आपल्याला किती संताप आपल्या मनामध्ये आहे, काय सांगाल? काय सांगणार, ते गव्हर्नमेंट पण तसंच आहे ना. म्हणजे जे करायला पाहिजे ते तर करत नाहीये. असे किती लोकांना सोडून दिलंय त्या लोकांनी, मतलबच नाही आहे. आहेत का आपल्याला असं वाटतंय का? मला नाही वाटत अजून पण महिला वर्ग सुरक्षित आहे. नाही वाटत, नाहीये महिला वर्ग सुरक्षित अजून. तर मंडळी, आत्ताच महाडकरांची आक्रमकता भूमिका बघितल्यानंतर आपल्याला कळालेलं असेल की महिला वर्गांची जी प्रतिक्रिया होती, देशभरात सगळ्या ठिकाणी महिला आणि लहान मुली सुरक्षित नसलेला सांगण्यात आलेला आहे. आणि भाजपा पक्ष बोलतोय की चांगल्या हातामध्ये देश पेटवलाय, मात्र कुठे? देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही बोलतायत की महाराष्ट्रामधल्या महिला आणि लहान मुली सुरक्षित आहेत, मात्र कुठे? दिवसेंदिवस बलात्कार आणि बलात्कारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि लहान मुलींचा जीव देखील जातोय. हत्याकांड वाढत चाललेले, मात्र गुन्हेगार तुरुंगात शिक्षा भोगतायत. देवेंद्र साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे फास्ट ट्रॅक शब्द आणि फाशी शब्द कुठे गेला? वगळला का? हो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराज जर आत्ता असते तर आपल्या गुन्हेगारांना चौरंगी केल्याशिवाय सोडलं नसतं. मात्र आमची सरकार बोलते की आम्ही अशा पद्धतीत शिक्षा देऊ शकत नाही. आणि काय बोलू मंडळी, भरपूर बोलण्यासारखं आहे, मात्र एवढंच सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज आता पुन्हा एकदा जन्म घेऊन ह्या पृथ्वी तळावर यायला पाहिजे. मात्र तसं होऊ शकत नाही. मात्र सरकार देखील काय करते असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता प्रत्येक नागरिकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला पाहिजे, जेणेकरून महिला वर्ग किंवा लहान चिमुरड्या ह्या बिनधास्तपणे रस्त्यावर फिरू शकतील असं प्रत्येकाला वाटतंय. मात्र तसं काही होऊ शकत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस साहेब, चौरंगी सारखी शिक्षा लागू करा, जेणेकरून प्रत्येक गुन्हेगार विचार करेल की बलात्कार करू की नको. केला तर बलात्कार, तर आपल्याला चौरंगी सारखी शिक्षा होईल. या चौरंगी शिक्षेमुळे कुठे ना कुठेतरी बलात्कार सारखी कृत्य किंवा जीव घेणं कृत्य हे कुठे ना कुठेतरी थांबलं जाईल. लाडकी बहीण योजना का राबवतायत तुम्ही? त्यापेक्षा लाडक्या बहिणींना आणि लहान मुलींना संरक्षण भिंत द्या, जेणेकरून लहान मुली आणि महिला वर्ग हे बिनधास्तपणे रस्त्यावर आणि कुठेही कधी पण फिरू शकतील. आता जे मी बोललेलो आहे, भाजप पक्षामधल्या ना, अर्थातच महाड मधल्या भाजप पक्षाला वाटेल की प्रत्येक पदाधिकाऱ्यांना वाटेल की मी काय बोलतोय, मात्र जे मी बोलतोय ते सत्य बोलतोय, जे आहे तेच बोलतोय. त्याच्यामुळे मी एवढंच बोलू शकतो मंडळी, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज केंद्रेकर, माझे महाड, रायगड.